कधी अवकाळी तर कधी दुष्काळी असे एका पाठोपाठ एक संकट शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही. केंद्र सरकारने निर्यात मूल्य कांद्यावरील हटवल्यानंतर असं वाटत होतं का कांद्याच्या भावात चांगली वाढ होईल आणि शेतकऱ्यांच्या पदरी 2 पैसे पडतील. मात्र होत आहे उलटं. कांद्याच्या भावात सुधारणा तर सोडा, उलट घसरण सुरू झालेली आहे. सध्याच्या घडीला कांद्याला 800 ते 900 रुपये इतकाच भाव मिळतो आहे. कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहे. काय अपेक्षा सरकारकडून या शेतकऱ्यांचे आणि किती खर्च येतो कांद्याला हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत काही शेतकरी आहे. भाऊ काय म्हणाल, काय परिस्थिती आहे कांद्याची, भाव काय? कांद्याला आज भाव अजिबात परवडत नाही आणि कांद्याला कमीत कमी 60 ते 70 हजार रुपये एकरी खर्च आहे आणि आज ते 400 किंवा 500 600 700 असा भाव मिळतो, तो परवडत नाही. आणि केंद्र सरकारने जे निर्यात शुल्क माफ केलं त्याच्यात असं वाटलं होतं का बाबा बाजार वाढते, पण बाजार अचानक कमी झाले परत. तर कांदा साठवणे ठेवायच्या हिशोबाने शेतकऱ्यांनी साठवला, पण तो कांदा पण खराब होऊ राहिला. त्याच्यात आता मागं 2-3 दिवसापूर्वी गारपीट झाली, भयंकर शेतकऱ्याचं नुकसान झालं आणि त्याच्याकरता शेतकऱ्याला गव्हर्मेंटनी केंद्र सरकारने अनुदान घोषित करावं. 1000 रुपये कमीत कमी 1000 रुपये तरी घोषित केलं पाहिजे क्विंटल मागं, अशी शेतकऱ्याची अपेक्षा आहे. बाबा काय म्हणाल, केंद्र सरकारने निर्यात शुल्क कमी केलं आहे, रद्दच केलं आहे आणि नाफेडने कांदा खरेदी करावा असंही एक आदेश निघालेला होता. मात्र नाफेडने अद्याप कांदा खरेदी सुरू केलेली नाही. काय परिस्थिती आहे कांद्याची? नाफेडनं कांदा आता आम्हाला अपेक्षा होती की नाफेड सुरू करील की, पण केलेलेच नाही. आणि आमचा जो झालेला खर्च आहे तो आम्हाला वाटलं भाव वाढ, पण आमचे कांदे अवकाळी पावसामुळे भिजून गेले सगळे. एकरी आम्हाला जवळजवळ 40-50 हजार रुपये खर्च येतो. तो आज न्यायची कशी ठेवायची पुढे, आम्हाला अनुदानाने काहीच नाही मिळू राहिलं. याला काय मार्ग करावं मार्ग असं काय मग अनुदान तर द्यायला पाहिजे होतं, पण देऊ नाही राहिलं काहीच झिरो. आणि एवढी नुकसान झालेली आम काय करतं, 80-90 हजार रुपये एकरी आणि 400 रुपये कांदे गेले माझे सगळे. काय करणार, परत आणले घरी, मार्केटतून घरी आणले परत 400 रुपये कांदे हां. त्याच्यामुळे काय करायचं? तुमची काय परिस्थिती आहे, किती कांदे लावलेले होते, काय भाव मिळतो आहे आणि तुम्हाला काय अपेक्षा आहे? माझ्या नावावर फक्त 50 गुंठे जमीन आहे. तर मी तुम्हाला सांगतो, कांदे पूर्ण 50 गुंठ्यात कांदे लावले होते. काही उन्हाळ होते, उन्हाळ कांदा माझ्या 600-700 रुपये गेले. पाण्याची टंचाई होती पहिली, त्यात 600-700 रुपये कांदे गेल्यामुळं हाती काहीच पडलेलं नाही, खर्चसुद्धा वसूल झालेला नाही. त्यात जे 4 दिवसात जे गारपीट झाले, त्या गारपिटीमुळे आम्ही जे डोंगळे लावतो, बी उत्पन्न करतो कांद्यासाठी, तर ते कांद्याचं बी वगैरे होतं आम्ही जे लावेल का त्याच्यातून आम्हाला बी भेटतं. आम्ही ते बी परत टाकून त्याच्यातून कांदा निर्मिती होतो, तर ते सुद्धा राहिलेलं नाही. पूर्ण आमचं बी जे आहे तो प्लॉट पूर्ण सपाट झालं आहे, खराब झालं आहे. सव्वा शेरसुद्धा बी होणार नाही अशी परिस्थिती आहे. तर यापुढे आम्ही शेतकरी उभं राहायचं कसं आणि करायचं काय, ते शासनाने विचार करावा. शेतकऱ्यांना कांद्याला अनुदान देण्याची जास्तीत जास्त प्रयत्न करावा. केंद्र शासन जे बोलतं आहे ते फक्त घोषणा करते, राज्य शासन घोषणा करते, याच्यातून शेतकऱ्यांच्या पदरी काही पडत नाही. तरी शासनाने शेतकऱ्याच्या बाबतीत गांभीर्याने विचार करून न्याय द्यावा, ही अशी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी विनंती करतो. एकूणच आपण बघितलं असेल तर आता सध्या अवकाळी पाऊस सुरू आहे, त्याच्यामुळे कांद्याचं नुकसान झालेलं आहे, कांदा बियांचं नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळं एकीकडे भाव मिळत नाही, दुसरीकडे आसमानी संकट येते. अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडलेला आहे. त्याच्यामुळे मायबाप सरकारने आता तरी त्यांना एक तर कांद्याला योग्य भाव द्यावा किंवा कांद्याला अनुदान तरी द्यावं, अशी एकमुखी मागणी नाशिक जिल्ह्यातील शेतकरी करत आहे. बबू शेख, झुजटे लोकमत, मनमाड.